शेवटपर्यंत बघा. आणि बघा हे पिल्लं, ह्यांचा व्हिडिओ काढायला मला खूप आवडतं कारण खूप छान आणि क्यूट दिसतात. आणि बघा तुम्हाला किती पसारा आणि भांडे वगैरे दिसत आहेत, हे मला सगळं क्लीन करायचं आहे. तर म्हटलं अगोदर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि काय झालं तर आमच्याकडे 2-3 दिवस पाणी आलेलं नव्हतं आणि आज पाणी आलं होतं. तर पण नेमकं हे अगोदर आणून ठेवलेलं होतं, तो बॉक्स पण आम्ही खोललेला नव्हता. म्हटलं आता हाय असंच राहू द्यावा. आणि नेमकं टाकीमध्ये पाणी नव्हतं. टाकीत पाणी नसलं की काही काम उमजत नाही. हौद भरलेला होता पण टाकीत पाणी नसल्यामुळं, कारण म्हटलं नळाला पाणी येते असंच टाकीत जोडावा, पण तेवढ्यात पाणी गेलं. म्हटलं आता वरती नंतर कधी जोडणं होईल कधी नाही. आणि जे घरातलं काम आहे ते पण तसंच राहून जाईल. आणि हा आपल्या घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे रात्रीचा बघा. याच्या आधी पण मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तर दीदी बसली बघा, क्लासवरून आली आणि ती कसं तिला उशीर होतो यायला. मांजरीचं दूध वगैरे पिलं बघा. आणि म्हणजे खूपच क्यूट दिसतात. आणि मला ह्यांची व्हिडिओ काढायला खरंच खूप आवडतं. आणि तो कशासाठी बघते माहिती आहे का, की माझ्या हातातला फोन पकडायचा होता आणि अशी वस्तू दिसले ना त्यांना असं पकडावं वाटतं. आणि बघा किती कपडे 2-3 दिवसाचे. आता हे खाटावरती दीदीना त्यांनी टाकून दिले. म्हटलं चला उचलून घ्यावा, असे पडले ना चांगलं दिसत नाही मग, आणि ते तसेच राहतात. जिथली वस्तू तिथं गेली का मग चांगलं वाटतं आणि दिसतं पण चांगलं. आणि ह्या बकेटच्या पलीकडे जे आहेत ना, तर ते कपडे आहे आपले धुण्यासाठी 2-3 दिवसाचे, अजून पण भरपूर सारे आहेत. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतं नक्की कमेंट करत जा, म्हणजे मोटिवेट होतं. लाईक करत जा. आणि हा बघा डबा वगैरे मी आता घासून घेतले. पाणी आलंय ना तर असं झालं काय घासू आणि काय धुवू इतकं. आणि खूप पसारा दिसतो जेव्हा पाणी येत नाही ना 2-3 दिवस, म्हणजे इतकं भांडे निघतात, कपडे निघतात, सगळीकडे धूळ दिसते. सगळीकडे असं वाटतं खूप आपलं ना क्लिनिंग राहिलेलं आहे करायचं. आणि मला तर असं होतं जेव्हा पाणी असतं तेव्हा काही वाटत नाही, पण पाणी नसलं ना तर ह्या गोष्टी माझ्यासोबत नेहमी घडतात. अशी कपडे धुवायला दिसतात ना, असं वाटतं हे धुवायचं आहे, ते धुवायचं आहे, हे राहिलेलं आहे, ते राहिलेलं आहे. लगेच रगी, ब्लँकेट, अशा सगळ्या वस्तू, टॉवेल वगैरे मला असं वाटतं आता नाही ह्या धुवायला पाहिजेला. आणि पाणी असतं ना तेव्हा सगळं व्यवस्थित वाटतं, काहीच वाटत नाही. आणि धुतलेलं पण असतं. तर म्हटलं आता आहे ना पाणी आले तर अगोदर भांडे घासून घेऊया. आणि नेमकं वरती टाकीत पाणी नव्हतं, तर म्हटलं आता बादलीमध्ये बकेटमध्ये पाणी घेतलंय मी. आणि हे असे भांडे घासायला धुवायला खूप वेळ जातो. माझा पण तसंच होतंय. आणि जास्त नळाची सवय असते ना तर हे असं जमत पण नाही. मी अगोदर काय केलेलं आहे, सगळं जो आपलं जे ताटामधलं खरकटं असतं ना ते सगळं एका कॅरीबॅगमध्ये त्या साईडला काढून ठेवलं आहे. आणि म्हणजे काय होईल, भांडे घासायला वगैरे सोपं जातं. आणि थोडे थोडे घेऊन मी भांडे घासत असते. कारण एकत्र म्हणलं का खूप सारे भांडे एकत्र घेतले ना ती काय होतं तिथं पसारा दिसतो लई. आणि किचन छोटं असल्यामुळे जागा पण पुरत नाही. आणि मग समजत पण नाही काय धुवा आणि काय ठेवावा. तर त्यासाठी मी काय करत असते, थोडं थोडं करून सामान भांडे वगैरे घासत असते. तर हे बघा एवढे भांडे आहे. आता बकेटने पाणी घेऊन धुणारे. आणि हाताने पाणी घेऊन धुवायला पण जमत नाही, थोडं थोडं पाणी वापरत होते मी. म्हणजे पाणी आलेलं होतं पण बाहेरून घरात बादली भरून आणायची का सगळं घर ओलं होतं. मग त्याच्यामुळे म्हटलं हाय एवढ्या पाण्यामध्ये धुवून घेऊया. ती क्लासवरून आली होती त्याच्यामुळे ती पण दमली होती, कारण तिथं पण अभ्यास वगैरे असतो मुलांना. दादू शाळेतून आला होता, खेळायला गेला होता. आणि म्हटलं चला आता आपण आपलं काम आवरूया. भांडे वगैरे घासून झालं का किचन वगैरे आवरून घेऊया, कारण किचन. आणि मला हा स्वयंपाकाच्या अगोदरचं माझं हे रुटीन आहे. कारण जेव्हा मुलं येतात ना का शाळेतून वगैरे आले का जेवण वगैरे करतात, मग ते भांडे राहतात, चहाचे वगैरे भांडे असतात. तर हे अगोदरचे भांडे आहे. म्हटलं स्वयंपाकाच्या आधी जर सगळे भांडे घासले ना की मग नंतर थोडेसेच भांडे निघतात, जास्त भांडे वगैरे काही राहत नाही. तर मग मी अगोदर सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. आणि हे म्हणजे काय होतं, स्वयंपाकाला पण छान वाटतं, फ्रेश वाटतं, सगळं क्लिनिंग दिसते आपल्याला, सगळीकडे स्वच्छ वाटतं. तर मग मी म्हटलं अगोदर काय करते, मी सगळे भांडे ते घासून घेते, किचन वगैरे सगळं क्लीन करून घेते. तर ह्या पद्धतीने सगळा किचन जो आहे ना तो क्लीन करून घेते. शेजारची फरची वगैरे आहे ते सगळं पण पुसून घेते आणि मग नंतर स्वयंपाकाला लागते.
किचनची क्लिनिंग वगैरे सगळं झाली माझी. तर आता म्हटलं स्वयंपाकाला लागूया. आणि खूप अशी मस्त हिरवेगार आणि फ्रेश अशी वांगी आहेत. तर म्हटलं आता एक खूप अशी मस्त जरा झटपट होणारी अशी रेसिपी बनवूया आणि खायला पण तेवढी चवदार लागेल. आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ह्या पद्धतीची रेसिपी. आणि मुलांना टिफिनला देण्यासाठी तर खूप बेस्ट आहे. एकदम झटपट होते. जर तुम्हाला काही जर समजा नाही का आयडिया नसेल आणि खूप वेळ लागत असेल तर ही रेसिपी करा. म्हणजे कसं आहे एकदम कमी वेळात होते. आणि हे वांगी जे आहेत ना असे मस्त कवळे वांगे आहेत. जास्त निबर पण मोठी नाही आणि खूप छोटी नाही, अशी मस्त साईज आहे. आणि हिरवेगार काटेरी आहेत. तर म्हटलं ते काटे वगैरे सगळं काढून घेते. त्याचे जे खालचे देठच आहे ना ते सगळं काढून घेणार आहे मी. तर थोडं थोडं करून सगळ्या वांग्यांचं मी ह्या पद्धतीने बघा सगळं काढून घेतलेलं आहे. आणि स्वच्छ धुवून पण घेतलीत वांगी मी ही. आणि हे जे देठ पण आहे ना ते सुद्धा मी काढून घेते. तर तुम्ही अगोदर देठ काढून घ्या आणि ह्या पद्धतीने चिरून किडकी वगैरे आहे का काय वांगी ते बघत आहे. कारण वांगी भरपूर किडकी असतात. पण ही वांगी जी आहेत ना यातलं एक पण वांगं किडकं निघलेलं नाही आहे. आणि ह्या वांग्याची रेसिपी आहे ना ही रेसिपी मी अगोदर पण चॅनलवरती शेअर केलेली आहे. आणि एवढंच आहे की ती मी लाल मिरचीमधली मसाला वगैरे टाकून बनवली होती. आणि ही एकदम हिरव्या मिरचीची बनवणार आहे. अगदी कोणताही मसाला वापरणार नाही मी यामध्ये. आणि वांगी चांगली व्यवस्थित चिरून घेतली, स्वच्छ धुतली. आणि मग धुतल्याच्या नंतर कढईमध्ये तेल टाकलं. आणि हे बघा सगळी वांगी त्यामध्ये टाकली. आणि ह्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि चांगली परतून घेतली आहे. आणि इतकं झटपट होतं ना रेसिपी का बस. आणि जेव्हा आपण गॅसवरती भाजतो ना वांगे तर त्याच्यात भरपूर वांगं आपलं असं वाया जातं आणि आतून निघतं. आणि त्यात काय होतं कधी किडकं वांगं निघलं तर गॅस पण वाया जातो. तर ही पद्धत खूप बेस्ट आहे. कारण वांगं किडकं आहे की नाही ते पण आपल्याला समजतं आणि वांगं वाया पण जात नाही. आणि एवढ्या वांग्याला मी ना अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. 1 ग्लास टाकलं तरी काय हरकत नाही. आणि झाकण ठेवून दिलं आहे. आणि 1-2 मिनटं झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचं ते वांगं. तर हे बघा ह्या पद्धतीने वांगं चांगलं शिजलेलं आहे. आणि तुम्ही थोडंसं गार पण होऊ द्या. मी डायरेक्ट काय केलं आहे की कढईमध्ये त्याला स्मॅशरने चांगलं स्मॅश करून घेतलं हे बघा. आणि खूप असं मस्त ही जे वांग्याचं भरीत आहे ना तर करा, खूप मस्त लागतं खायला पण खूप टेस्टी. हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले, ते पण चांगले बारीक करून घेतले. आणि आता हे बघा चांगलं माझंवालं स्मॅश करून झालं आहे वांगे. आणि इतकी छान भाजी लागते ना तर नक्की करून बघा. आणि हे बघा ह्या पद्धतीने आता एका प्लेटीत ते काढून घेते. आपल्याला जास्त भांडे वगैरे भरवायचे नाही तर ह्याच्यातच मी लगेच हे जे भरीत आहे ते बनवणार आहे. आणि हे बघा कढईमध्ये तेल टाकलं आणि लगेच त्यामध्ये कांदा टाकून दिला आहे. जिरे मोहरी तुम्ही टाकू शकता, मी काही टाकलेलं नाही आहे. मी फक्त कांदा टाकला आहे, थोडासा परतून घेतला. आणि कांदा परतावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. म्हणजे काय होईल कांद्याचा पटकन गुलाबी रंग येईल. आणि कांदा जास्त पण नाही परतायचा आपल्याला. थोडासा गुलाबी रंगाचा झाला की आपल्याला स्टॉप करायचं आहे बघा ह्या पद्धतीने. आणि ही जी मिरची आहे ना तर ही या कांद्यामध्येच टाकायची आहे. काय होतं मिरचीचा जो रगेलपणा आहे ना तो निघून जातो मग. आणि हे जे भरीत आहे ना खायला खूप चवदार होतं त्यामुळे. तर ह्या बघा मिरची चांगली तेलामध्ये परतून घेतली आहे. आणि आता मिरची चांगली परतली का त्यामध्ये जे वांग्याचं भरीत आहे ना जे आपण वांगे स्मॅश केलेले ते टाकायचं आहे. आणि आता ते वांगे जे स्मॅश केले ते टाकते मी ह्या बघा ह्या पद्धतीने. आणि पुन्हा चांगलं मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र सगळं. आणि इतकं मस्त छान असं आपलं हे वांग्याचं भरीत झालेलं आहे. आणि मुलांना तुम्ही टिफिनला द्यायला किंवा जेव्हा तुम्हाला भूक लागलेली असते आणि भाजी वगैरे नसते तेव्हा तुम्ही हे जी रेसिपी आहे एकदम झटपट बनवून आपलं पोट भरू शकतात. आणि खायलासुद्धा खूप चवदार, इझी पडतं करायला पण. जास्त भांडे वगैरे भरत नाही, जास्त मेहनत पण लागत नाही. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करत जा म्हणजे काय होतं थोडंसं मोटिवेशन मिळतं आपल्याला. आणि सपोर्ट करत जा चॅनलला. आणि आता वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि मिठाचा वापर थोडासाच करा कारण अगोदर पण आपण वांग्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे ह्यामध्ये मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आणि पुन्हा चांगलं मिक्स करते. तर ही झाली आहे आपली आता वांग्याची भाजी तयार. आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे. तर भाकरी वगैरे बनवताना मी काही व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे कारण मला भरपूर उशीर पण झालता, घाई झालती आणि मुलांना भूक खूप लागलेली होती.
आणि व्हिडिओ काढायचं म्हटलं का वेळ खूप लागतो मग प्रत्येक गोष्टीला, तर फक्त रेसिपी शेअर केली. आणि बघा किती छान दिसत आहे. आणि मस्तपैकी ज्वारीची भाकर केलेली आहे. आणि आता म्हटलं चला जेवून घेऊया, कारण भूक लागलेली आहे. तर हे आपलं कसं नाईटचं रुटीन आहे ना, तर मुलांना कसं दिवसभर शाळेत वगैरे गेलेलं असतं, भूक लागती, आल्यावर पण ते खातात, पण तरी त्यांना भूक लागलेली असते. आणि मी जेवणाच्या अगोदर सगळं काम आवरलेलं असतं माझंवालं ना बऱ्यापैकी, तर त्यामुळे जास्त भांडे वगैरे पण पडत नाही. आणि काम पण पुसण्याची पण जास्त गरज येत नाही, कारण किचन अगोदरच भरपूर क्लीन झालेला असतो, त्यामुळे थोडंसं क्लीन केला की होऊन जाते. तर हे बघा आता पुन्हा जेवण झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा शेगडी वगैरे चांगली पुसून घेते मी. आणि आपली ही जी शेगडी आहे ना गॅसची, तर ही सूर्याची शेगडी आहे. आणि हे जे तुम्हाला जे दिसत आहे ना आपल्या स्टाईल व भिंतीच्या, तर ते आहे ना, तर इकडचं फ्लॅश तिकडं दिसतो चमकताना, आणि त्यामुळे काय वाटतं आपल्याला थोडंसं ती खरगटाने वाटते, तर तसं काही नाही आहे, थोडासा उजेड आहे ना तो त्याच्यावर चमकतोय. तर हे बघा ह्या पद्धतीने ही जी स्टाईल आहे ही पण क्लीन करून घेतली मी. आणि पटापटा म्हटलं काम आवरून झालं की आपलं मग थोडंसं आराम करायला, लवकर झोपायला मोकळं. कारण काय होतं सकाळी पण लवकर उठायचं असतं, मुलं सकाळी क्लासला येतात आपले 7 वाजता. आणि ही जी कॅरी बॅग आहे ना त्याच्यामध्ये जे आपलं काय खरकटं वगैरे आहे ते सगळं त्याच्यात टाकून ठेवलं आहे. आणि आता ते संध्याकाळी मी उद्या सकाळी टाकून देणार, तोपर्यंत तसंच व्यवस्थित पॅक बांधून ठेवणार की ज्यामुळे तिथं काय मच्छर चिलटं वगैरे येणार नाही, कारण सगळं स्वच्छ केलेलं असतं. आणि संध्याकाळचं आपलं जे रुटीन असतं सगळं काम आवरल्याच्या नंतर ब्रश करणे आणि चेहरा जो आहे चांगला गार पाण्याने, मी काय असते नळाच्या पाण्याने धुवून काढत असते. आणि मग नंतर आपलं झोपण्यासाठी काही काम वगैरे असेल तर ते पण तयारी करून ठेवत असते, कारण मग सकाळी काय होतं पटकन इझी पडतं आणि जास्त वेळ पण लागत नाही. आणि क्लास असल्यामुळं काय होतं, क्लास संपला की लगेच दादूची शाळा असते, टिफिन वगैरे करायचा असतो, मग जी काय तयारी असते ना ती संध्याकाळीच करून ठेवते. आणि हे जे दिसत आहे ना, तर ही मी केसांसाठी पावडर बनवली, तेल बनवलेलं आहे. तर हे तेल बनवताना व्हिडिओ काय मी काढलेला नव्हता, म्हटलं अगोदर यूज करावा आपण आणि मग नंतर व्हिडिओ बनावा. तर याचं मी जवळजवळ भरपूर यूज केलेला आहे, 2-3 वेळा दीदीच्या आपल्या केसांना लावलेलं आहे, मी पण लावलेलं आहे. आणि माझे केस अगोदर लांब होते पण मी नंतर कट केले ते, कारण मला छोटेसे केस म्हणलं करून बघावं आपले नाही का, आवडतं होते म्हणून केले. तर केसांचं हे तेलाचं इफेक्ट तर चांगला जाणवला मला, कारण दीदीचे केस जे आहेत ना आपल्या जरा नाही का असे रट होते, तर थोडे सॉफ्ट पण झालेले आहेत, असे सॉफ्ट वगैरे झाले, गळायचे पण कमी झाले. आणि म्हटलं चांगले अजून थोडे दिवस एखादा महिना त्याचा आपण यूज करावा. आणि चांगलं तेल आहे. आणि मी काय केलेलं आहे, 1 ग्लास तेल घेतलं, खोबऱ्याचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल, आणि चांगलं गरम केलं, त्यामध्ये मोहरी टाकली, कढीपत्त्याची पानं टाकली आणि चांगलं उकळून घेतलं. आणि नंतर थोडंसं गार झालं म्हणजे चांगलं गार होऊ दिलं. आणि असे मस्तपैकी त्या प्लास्टिकची बॉटल होती माझ्याकडे, त्यामध्ये भरलं मी तेवढं तेल. आणि जो चोथा होता ना उरलेला तो मिक्सरमधून काढून घेतला मी. आणि म्हटलं ही पावडर आहे ना, जेव्हा दीदी केस धुवायचे असेल तेव्हा अर्धा तास किंवा 1 तास अगोदर तिला केसांना मी पाणी काढून लावून देईन, त्यामुळे तिचे केस कसे जास्त ड्राय पण होणार नाही आणि मग असे सॉफ्ट होतात मग केस धुतल्याच्या नंतर. म्हटलं आणि गळत तर नाही तिचे केस तशी जास्त. तर म्हटलं चला आता हे पण तेल तुम्हाला शेअर करावा, तुम्हाला जर बनवायचं असेल तर बनवा तुम्ही, छान आहे, चांगलं तेल होतं आणि केस पण चांगले होतात त्याने. म्हणजे जो आम्ही आता दीदीला मी 2-4 वेळास लावलेले एक ते तेल, पण भरपूर चांगला इफेक्ट आला आहे त्याचावाला, तर करून बघा तुम्ही. आणि हे बघा त्या दिवशी मी शॉपिंगला गेले होते ना, तर तेव्हा ह्या खोळी आणलेल्या आहेत, तर किती छान दिसत आहेत बघा, एकसारख्या नाही आहे पण जशा मिळाल्या ना मला तशा. आणि 9 रुपयाला काय मिळतं हो, तर 9 रुपयाला एक जी आहे ना ही कवर उशीचं ते घेतलेलं आहे. आता हे जुने कवर भरपूर खराब झाले आणि हे जुने जे आहेत ना ते कॉटनचे होते, आणि हे कवर आहेत ना हे 9 रुपयाला, हे कॉटन प्लस टेरिकॉटचं कापड त्यामध्ये मिक्स आहे. आणि त्यामुळे काय होतं हे लवकर खराब पण होणार नाही आणि टिकणार पण जास्त, कारण कॉटनची वस्तू काय होतात लवकर खराब होतात. तर आता हे काढून घेते मी सगळे कवर आणि हे जे नवीन आणलेले ते लावते, आणि सगळे एका चढ एक आणि खूप छान दिसतात. 9 रुपयाच्या मानाने खूप आवडले मला. म्हटलं चला आता सकाळी कसं असतं आपलं क्लास वगैरे चालू असतो, नंतर काम असतं, व्हिडिओ असतो आणि वेळ मिळत नाही, तर म्हटलं आताच हे करून घ्यावा, एक तर राहिलं तर मग राहून जाईल. आणि मग हे कवर वगैरे आता पाणी पण भरपूर आलेलं आहे, तर म्हटलं जे काही कपडे आहे आपले धुवायचे तर ते पण धुवून घेऊया.
कसं थोडंसं ऊन पण पडतंय आता. आणि जे ब्लँकेट होते ते पण एक एक धुवायला सुरुवात केली मी. तो काही व्हिडिओ वगैरे काढलेला नाही मी. म्हटलं हे झाल्याच्या नंतर ते पण धुवून घेऊ. आणि कसं मग फ्रेश पण वाटतं. आणि कपडे काय होतं भरपूर धूळ येते आमच्या इथं. आणि मग लगेच खराब दिसतात ते. तर म्हटलं लगेच आपले धुवून घेतलं म्हणजे 2 महिने टेन्शन राहत नाही. पुन्हा 1-2 महिने झाले पावसाळा संपत आला नवरात्रामध्ये तर आपण कपडे धुवायला पुन्हा काढतोच. तर एक काम मी करत असते. आणि अशा ह्या पद्धतीने व्हिडिओच्या याच्यामध्ये माझं सगळे कवर पण लावून झाले उशीला. आणि एक उरलं होतं तर म्हटलं आता हे नंतर कधी यूज करता येईल. बाकीचे लावून दिले. आणि अजून काही उशा होत्या तर ते पुढं होतेत ना, तर तिथून पण घेऊन आले मी त्या पण. आणि ते पण लावून दिले. अशी 6 उशी आहेत आपल्याकडं. आणि एक एक्स्ट्रा होती, मी 7 कवर आणले होते. जेवढे मला दिसले ना चांगले तेवढे मी घेतले. मग म्हटलं कधी आपल्याला काम येतात. असे 2-4 जोड आता माझ्या कवरचे झालेले आहेत आलटून पलटून घालायला. आणि आपले हे चॅनलवरती असे चांगले व्हिडिओ येत असतात. नक्की व्हिडिओ बघा. आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करत जा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करत जा. आवडला, काही आवडत नसेल तर ते पण सांगा. ज्या गोष्टी चांगल्या वाटत असेल त्या पण कमेंट करून सांगत जा. म्हणजे काय होतं एक आपल्याला मोटिवेट होतो. आणि आपण जे व्हिडिओ बनवतो ते कसे बनवतो ते पण आपल्याला समजतं. चांगले बनवतो की नाही. कारण काय होतं आपलं चॅनल आता भरपूर वर्ष झालेले आहे बनवून. अजून म्हणावा असं ग्रो झालेलं नाही आहे. तर सपोर्ट करा. सपोर्टची खूप गरज आहे. सजेशन देत जा. काय हवं काय नको आहे ते व्हिडिओमध्ये. आणि ते ह्या पद्धतीने सगळे आता कवर वगैरे लावून झालेले आहेत. आता ह्या पुन्हा जे उद्या आपल्याला जे धुवायचे आहेत ना हे कवर, तर यांना घडी घालून ठेवून देते म्हणजे ते तसे चांगले दिसणार नाही आहे. आणि ह्या पद्धतीने आता माझं हे काम संध्याकाळचं रुटीन आहे. पूर्ण दाखवलेलं आहे मी तुम्हाला. जेवढं मला जमेल तेवढं मी बनवण्याचा प्रयत्न केला. आणि व्हिडिओला मध्ये गॅप पण येतोय आपल्या, तर समजून घ्या. कारण कसं आहे सगळ्याच गोष्टी हँडल कराव्या लागतात. कारण दीदीचा पण भरपूर अभ्यास असतो. ती आता 11वीला गेली आहे. आणि दादूचा अभ्यास असतो. प्लस घरातलं काम असतं. आणि आपल्या क्लासचे 2 बॅच असतात. हे सगळं बघून यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे सगळं मॅनेज करावं लागतो. आणि व्हिडिओ काढायला पण मग वेळ वगैरे लागतो. एडिट करायला पण भरपूर वेळ लागतो. त्यामुळे रोज व्हिडिओ काय आपले येणार नाही. इथून पुढे आपले व्हिडिओ दिवसाआड येत जाईल. एक दिवसाआड आला जेव्हा येणार असेल तेव्हा मी कम्युनिटी पोस्ट करत जाईल. तर सपोर्ट करा. आणि बघा किती छान दिसतेत ना. आणि मला दीदीला ही उशी खूप आवडली. असं काही वेगळं असलं ना दीदी म्हणते हे मी घेणार. दादूचं काही नसतं, जसं असेल तसं तो घेत असतो. तर मी इथं व्हिडिओ संपवते. आता चालले आहे झोपायला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल